नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेत तर असायलाच हवं, कारण आता नवीन वर्ष सुरू झालं आहे. तसा नवीन वर्षाचा प्रत्येकाचा काही ना काहीतरी संकल्प असणारच आहे, बरोबर ना? तसाच माझा पण एक संकल्प आहे की मी नवीन वर्षामध्ये तुम्हाला खूप छान छान कथा सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला पण माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. तर तुम्हाला जास्त काही करायचं नाही, एक छोटंसं काम करायचं आहे. आपल्या चॅनलवरती सबस्क्राईबचं एक बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करायचं आहे. म्हणजे माझ्या नवीन नवीन कथा तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तर कराल ना? नक्की करा हं. तर मग चला आजच्या नवीन कथेकडे वळूयात. माझ्या कथेचं नाव आहे एका लग्नाची गोष्ट. माधवराव आणि मालतीताई एक हसतमुख आणि मनमिळावं जोडपं होतं. लग्नाला बरीच वर्ष झाली तरी त्यांना मुलबाळ नव्हतं. मग बऱ्याच वर्षांनी आणि खूप प्रयत्न करून नवस करून त्यांच्या संसार वेलीवरती एक फूल उमललं. माधवने तिचं नाव माधवी ठेवलं. दोघेही खूप खुश होते. त्यांचा माधवीवरती खूप जीव होता. ती जे म्हणेल ते सर्व ते तिला आणून द्यायचे. माधवी पण अतिशय लाघवी होती, हसतमुख आणि सालस अशी होती. आणि जशी आता माधवी 25 वर्षाची झाली तशी प्रत्येक आईवडिलांना वाटतं तसंच माधवीच्याही आईवडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटत होती. तिच्या आईला तर तिची खूप काळजी वाटायची. एकदा मालती त्यांनी माधवरावांकडे विषय काढलाच. आपली माधवी आजकाल विचित्र वागती आहे असं नाही वाटत का तुम्हाला? सारखी तिच्या मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसलेली असते. हल्ली तर रोज रात्री उशिरा घरी येते. अगं, लहान आहे का ती आता? असतील तिचे पण काही ऑफिसची कामे. पूर्वीसारखा काळ कुठे राहिला आहे आता? खाजगी नोकरीमध्ये राब राबवून घेतात, शिवाय सुट्ट्या कमीच. आणि पोरीची जात आहे तर नट्टापट्टा तर करणारच ना, करू दे. अहो, लहान नाही म्हणून तर काळजी वाटते. यंदा 25शी गाठली तिने. आजकालच्या मुलांचे मुक्त वागणे पटत नाही म्हणाला. तिचे तासनतास फोनवर बोलणे पाहून मनात पाल चुकचुकते हो. कोणी अजून तर तिच्या आयुष्यात आलं नसेल ना? तिला मध्येच थांबत माधवराव संतापले. उगाच तोंड आहे म्हणून काही बाई बडबडू नकोस. आपल्या माधवीला मी चांगलंच ओळखतो, ती असं काही करणार नाही. असं म्हणून ते घराबाहेर पडले. ते माधवीचा विचार डोक्यात घेऊनच. गाडी चालवत असताना माधवीचे बालपण त्यांच्या डोळ्यासमोरून उभे राहिले. माधवला नेहमीच तिचे फार कौतुक असायचे. चौथीची स्कॉलरशिप वगैरे परीक्षेत माधवी सहज उत्तीर्ण झाली होती. पहिल्यापासूनच हुशार असलेल्या माधवीच्या मनात खरंच कोणी मुलगा तर नसेल ना? स्वतःच्या मनाशी बुटबुटत माधवने स्टेअरिंगवरती तबला वाजवतो तशी बोटे वाजवली. मालती म्हणते तसे आपणाला तिच्यासाठी योग्य वर शोधायला हवा. तसेही ती आता सेटल झाली आहे, समजदार तर ती आहेच. चांगल्या कामाला उशीर नको. हे काम आजपासूनच सुरू करू. पण एकदा माधवीला विचारायला हवं की ती लग्नाला तयार आहे का? असे नाही की याआधी हा विषय कधीच निघाला नाही, पण जेव्हा जेव्हा विषय आला तेव्हा माधवीने तो टाळला होता. तिच्या महत्वाकांक्षा मोठ्या होत्या कदाचित, म्हणून तिने लग्नाचा अडसर दूर ठेवला होता. पण अचानक माधवीचा विचार बदलला असेल तर? माधव ऑफिसमध्ये पोहोचला, कामात गुंतला. संध्याकाळी घरी येताना मात्र पुन्हा माधवीबद्दल विचार करू लागला. आज या विषयावर माधवीशीच बोलूच असे त्याने मनाशी ठरवले. रोजच्या मानाने माधवी आज लवकर घरी आली होती, त्यामुळे जेवायला तिघेही एकाच वेळी बसले. माधवने एकदम माधवीला सरळ प्रश्नच विचारणे योग्य समजले नाही. त्याने त्याचा प्रश्न थोडा फिरवून विचारला. माधवी बेटा, माझ्या मित्राचा मुलगा गेल्या वर्षीच MBA झाला आहे. मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पगारावर कामाला आहे. त्यांच्याकडून तुझ्यासाठी मागणी आली आहे. तसा तो सहजच बोलून गेला मला, पण म्हणलं विचार करायला काय हरकत आहे? तुझ्या मनात काही अपेक्षा वगैरे आहेत का मुलाच्या? जर लग्न ठरवायचं झाले तर? माधवीचा चेहरा एकदम गोंधळून गेला. विषय फारसा वेगळा नसला तरी बाबांनी असे थेट विचारणे तिला अपेक्षित नव्हते. असे काही ठरले नाही हो बाबा, बघू जेव्हा ठरवायचं, असे बोलून तिने तात्पुरता का होईना विषय टाळला. रात्री गादीवर मात्र माधवीला झोप लागली नाही. रोहित बरोबर तिची अनेक वर्षांपासूनची मैत्री आता प्रेमाच्या नाजूक वळणावर पोहोचली होती. मनात राहून राहून विचार आलाच, सांगायचं होतं का मगाशीच बाबांना?
मला रोहित सारखा मुलगा. छे, मध्येच तिने जीभ चावली. काय विचार करतील बाबा माझ्याबद्दल? तसे बाबांचे खूप प्रेम आहे माझ्यावर. शिवाय रोहित माझ्यासारखाच उच्च शिक्षित आणि वेल सेटल आहे. कदाचित बाबा लग्नाला सहज होकारही देतील. पण बाबांचा किती विश्वास आहे आपल्यावर. कदाचित त्यामुळेच रोहितने लग्नाबद्दल विचारल्यावरही तिने स्पष्ट होकार कळवला नव्हता. विचार करायला वेळ मागितला होता. संधी मिळताच बाबांना सांगून पाहू असा विचार करत तिचा डोळा लागला. इकडे माधवने मात्र माधवीला न सांगताच उद्याच्या रविवारी कांद्या पोह्यांचा कार्यक्रम ठरवल्याचे माधवीला कळाले. तेव्हा तिच्या पायाखालून जमीन सरकली. मी बाबांना आधीच सांगायला हवं होतं रोहितबद्दल असे मनाशीच पुटपुटत ती कावरीभोवरी झाली. आता वेळ दवडून उपयोग नाही हे जाणून संध्याकाळी माधव यायच्या आतच घरी पोहोचून ती त्याची वाट पाहू लागली. काय ग, आज काम कमी होते का? आतून मालतीचा प्रश्न आला. त्यावर तिने फक्त हो एवढेच उत्तर दिले. माधव घरी जरा लवकरच पोहोचला. तो आंघोळीला गेला. माधव त्याची आंघोळ वगैरे उरकून सोफ्यावर आसनस्थ झाला. रोज इकडे तिकडे धांदटापणे वस्तू शोधत राहणारी फिरणारी माधवी आज सोफ्यावर शांत बसलेली पाहून माधवला आश्चर्य वाटलं. काय माधवी बेटा, काम लवकर संपले वाटते आज तुझे. छान. तसे उद्या कांद्या पोह्यांचा कार्यक्रम ठेवला आहे. माधवीची मनस्थिती मात्र काही उत्तर देण्याची राहिली नव्हती. काय करावं, काय बोलावे काहीच कळत नव्हते. नकळत तिच्या तोंडातून केविलवाण्या स्वरात बाबा एवढा शब्द फुटला. ती हलकीच माधवच्या जवळ सरकली. माधवनेही तिच्या खांद्यावर हात ठेवला. अगं बेटा, मुलीच्या आयुष्यात हा लग्नाचा प्रसंग कधीतरी येणारच ना. त्यात एवढी का हळवी होत आहेस तू? आणि तसेही उद्या जर लग्नाची बोलणी फळाला आली तर तुझे सासर तर ह्याच शहरात असेल ना. तू कुठे फार दूर जाणार आहेस आम्हाला सोडून? तसे नाही बाबा. माधवीने आता धाडस करून बोलायचं ठरवलं. मी खरे तर तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं रोहितबद्दल. बाबा, मला बोलू द्या. माझे एकदा सर्व ऐकून घ्या. मग तुमचा निर्णय सांगा. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. माधव शांत झाला. इव्हना मालती किचनमधून बाहेर हॉलमध्ये आली होती. आवाज न करता सोफ्याच्या रिकाम्या जागेत बसली होती. माधवी सांगू लागली. रोहित आणि मी मित्र आहोत. तो सध्या टाटा मोटर्समध्ये चांगल्या पोस्टवर काम करतो आहे. आम्ही आजवर मित्र म्हणून खूप फिरलो, एकत्र अभ्यास केला. ही मैत्री कधी प्रेमात बदलली कळलंच नाही मला. मलाही तो आवडू लागला आहे. त्याने मला लग्नासाठी विचारलं आहे. पण मी तुमच्याशी बोलून पुढचे सारे ठरवणार होते. एवढे बोलून माधवी माधवकडे बघू लागली. आता पुढे माधव काय म्हणतो हे आपण पुढील भागात बघूयात. तर फ्रेंड्स, आजच्या कथेचा भाग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर पण करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अशा नवीन नवीन कथा मी तुमच्यासोबत लवकरच घेऊन येईल. धन्यवाद.